राजकारण कोणीही कसंही करो, जो प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पीक टाइमला आघाडी घेतो त्याला आमदारकीचा गुलाल लागतोच लागतो। राजकारणाचं अचूक टायमिंग साधण्याची कला राजकारणात काही ठराविक नेत्यांना जमली आहे। त्यातलंच कोकण पट्ट्यातील एक नाव म्हणजे भरत गोगावले। सलग 3 टर्म विजयी झाल्यानंतर आपल्या आमदारकीच्या चौकारासाठी ते निवडणूक रिंगणात उतरलेत। विरोधात आहेत काँग्रेसमधून आयतवारी केलेल्या स्नेहल जगताप। दोन्ही बाजूंनी प्रचाराला वेग धरलेला असला तरी अगदी मतदानाच्या 2 दिवस आधी महाडमध्ये भरत शेठ म्हणतील ती शिवसेना इतका मतदारसंघावर पगडा मिळाल्यामुळे लोकसभेप्रमाणे शिवसेनेची मशाल महाडच्या विधानसभेतही धोक्यात आली आहे। प्रचारातील सध्याचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? जनतेचा कल कोणाच्या बाजूने सरकला आहे? शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत बघायला मिळणाऱ्या महाडचा कौल कुणाला जातोय? त्यातच केलेलं हे राजकीय विश्लेषण। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। खरं तर कोकणातील महाडमध्ये शिवसेना वाढली, रुजली, लहानाची मोठी झाली त्याचं अर्थातच बहुतांश क्रेडिट हे भरत गोगावले यांना जातं। विरोधकांना नावालाही शिल्लक न ठेवणारे गोगावले शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आपल्या पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत। पण शिवसेना फुटीचे जे थोडे बहुत पडसाद राज्यभर उमटले तशी काही स्थिती महाडमध्ये पाहायला मिळालेली नाहीये। या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी शिवसेना फुटीनंतर महाडची स्थिती शिवसेना म्हणजे गोगावले आणि गोगावले म्हणजे शिवसेना अशी होती। कारण गोगावले नंतर पक्षावर प्रभाव टाकेल असा सेकंड लीडर महाडच्या शिवसेनेत पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे पक्षफुटीनंतर महाडमधील शिवसेनेची स्थिती प्रचंड विस्कळीत झाली आहे। म्हणूनच उमेदवारीची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांना स्नेहल जगताप यांना काँग्रेसमधून आयतवारी करावी लागली आहे। त्यामुळे ठाकरे गटासोबतच जे काही थोडेफार शिवसैनिक होते ते या निर्णयामुळे प्रचंड दुखावल्याचं अनेक स्थानिक राजकीय विश्लेषकही सांगतात। त्यातच मुस्लिम समाजासोबत गोगावले यांनी राजकारणाच्या सुरुवातीपासूनच सौहार्द भूमिका दाखवल्यामुळे ती मतं चांगलीच प्लसमध्ये जाऊ शकतात। खरं तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळासाठी भरत गोगावले यांचंही नाव सर्वात जास्त आघाडीवर होतं। यावरून शिवसेनेतील त्यांच्या ताकदीचा अंदाज लावता येऊ शकतोय। थोडक्यात काय तर उभाटाकडे कोणता मुरलेला मोठा चेहरा नसतं, गोगावले इज इक्वल टू शिवसेना असं तयार झालेलं परसेप्शन, विकास कामांचा पूर, आयतवारी केलेला विरोधी उमेदवार, धनुष्यबाणाने प्रचाराला आणलेली कडवी धार यावरून स्पष्ट होतं की निकाल भरत शेठ गोगावले यांच्या बाजूने झुकलेला आहे। सोबतच ग्राउंडवरचा राजकारणी अशी असणारी गोगावले यांची ओळख, शेतकरी कुटुंबातील नेतृत्व, MIDC आणि संस्थात्मक जाळं उभारण्यावर दिलेला जोर, ऐतिहासिक वारशांचे जतन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी दिलेला कामाचा हात, या सगळ्या गोष्टींमुळे भरत गोगावले विधानसभाच्या रेसमध्ये खूप पुढे निघून गेलेत। मगाशी बोलल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष आमदार अशी ओळख असल्यानं सगळ्या जाती धर्मांचा आश्वासक नेता म्हणून मतदारसंघात त्यांच्याकडे पाहिले जात आहे। त्यामुळे मुस्लिम किंवा अल्पसंख्याक दूर जातील अशी भीती गोगावले यांच्या मनालाही शिवत नाहीये। मुस्लिम समाजातील अनेक व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर संधी दिल्यानं त्यांचे खरे प्रॅक्टिकल मॉडेलही त्यांनी दाखवून दिले। थोडक्यात 5 वर्षांची कामगिरी, ग्राउंडवरचं नेटवर्क, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, सर्वसमावेशक चेहरा अशी इस्टॅब्लिश झालेली गोगावले यांची ताकद पाहता सध्याच्या स्थितीला तरी त्यांचा प्रवास अगदीच नो मेन्स लँड सारखा साधा सोपा आहे। पण प्रचाराच्या शेवटच्या दिवसात नक्की काय घडतंय त्यावरही राजकारणाच्या पुढच्या अनेक मेघा अवलंबून आहेत। त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय? 2024 ला महाडचा आमदार नक्की कोण होतोय? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।